असं तुला काही आठवतंय कुठल्या प्लेअरनी कुठल्या कोचनी असं जस्ट 5 मिनिटाचंच इंटरॅक्शन झालं असेल पण त्यांनी तुझ्यावरती खूप एक मोठा इम्पॅक्ट झाला? विराट कोहलीशी जेव्हा मी बोललो माइंडसेट बद्दल, सगळ्यांना माहिती विराट कोहलीची मेंटॅलिटी काय आहे आणि ते किती स्ट्रॉंग आहेत मेंटली. येस. तर मी तेच म्हटलं होतं की तुम्ही कसं कोप अप करता किंवा तुम्ही एवढी वर्ष ती कसं सस्टेन करत आला, एवढे कन्सिस्टंट तुम्ही कसे आहात या लेवलवरती. तर ते म्हणले इट्स अबाउट रुटीन. तुम्ही तुमचा एक रुटीन सेट करा, तुम्ही तो रुटीन तुम्ही कसा फॉलो करताय दॅट मॅटर्स. तुम्ही किती डिसिप्लिन आहात त्या रुटीन मध्ये. काय असू दे, मी परफॉर्म करतोय तरी माझा सेम रुटीन आहे, मी परफॉर्म नाही करत तरी माझा सेम रुटीन आहे. माय रिझल्ट डोंट कॅरी माय रुटीन. ओके. माझा रुटीन सेट आहे, मला डिसिप्लिन सेट आहे की मला हे करायचं आहे, हे मला एवढा फिटनेस करायचा आहे, मला एवढी प्रॅक्टिस करायची, मला याच्यावर वर्क करायचं आहे, तर मी ते करणार नो मॅटर व्हॉट ऑफ माय रिझल्ट. मी रिझल्ट देत नाही तर मी जास्त करेल असं हे पण चुकीचं आहे, आणि मी रिझल्ट देतोय तर मी करणारच नाही हे पण चुकीचं आहे. तुम्ही तो रुटीन जेवढा फॉलो करणार तेवढा तुम्ही कन्सिस्टंट राहणार, बिकॉज यू आर कन्सिस्टंट विथ युअर डिसिप्लिन. ओके. तुम्ही एव्हरी डे इन डे आउट तुम्ही तो रुटीन फॉलो करताय, तुम्ही डे इन डे आउट तुमचा फिटनेस करताय, तुम्ही डे इन डे आउट तुमचा प्रॅक्टिस करताय, तर ते तुम्हाला रिझल्ट पण भेटतील आणि मग ते कन्सिस्टंट लेवलवर भेटतील. तुम्ही जर का तुमच्या रुटीनवर ब्रेक देताय तर मग परफॉर्मन्स पण कधी कधी ब्रेक लागेलच.